आज सकाळ सकाळ मी बहिणींना कामाला लावलं होतं, कारण आम्ही ऑर्डरसाठी पुण्यात होतो आणि मला जायचं होतं वास्तुशांतीला. तर हे बघा, मी सुंदर अशी आवरून तयार झाली आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो. जाता जाता मला आठवलं की गिफ्ट घेतलं पाहिजे, म्हणून असं गिफ्ट पेपरही मी घेऊन आले शॉपमधून. आणि त्यानंतर पुढे गिफ्ट घेण्यासाठी आम्ही शॉपमध्ये गेलो आणि उरुळीमध्ये रस्त्याचं काम चाललेलं आहे, त्यामुळे आम्हाला खूप लांबनं फिरून यावं लागलं या शॉपमध्ये जाण्यासाठी. आणि शॉपमध्ये गेल्यानंतर 1 तास आम्ही दोघं विचार करत होतो की काय घ्यायचं. पण आमच्या लक्षातच येत नव्हतं की काय घ्यायचं, गिफ्ट द्यायचे पण काय घ्यायचं. मग शेवटी विचार करून 1-2 गोष्टी आम्हाला आवडल्या, त्या आम्ही घेतल्या आणि त्यानंतर मग वस्तूंवरती नावं टाकून घेतले. काय घेतलं हे बघण्याचं माणसाला थोडंसं कुतूहल होतं, त्यामुळे तिने व्हिडिओ कॉल केला होता. त्यानंतर गिफ्ट होते म्हणल्यावर गिफ्ट रॅप तर केलंच पाहिजे. मी एकच पेपर घेऊन आले होते आणि तिथे कुठे काय भेटतंय मला माहीत नव्हतं. शेवटी शॉपवाल्यांनी मला गिफ्ट रॅप करून दिलं आणि फायनली आम्ही आत्याच्या गावाला जायला निघालो. आणि भरपूर ऊन आहे, त्यामुळे बघा पूर्ण पॅक होऊनच निघते. फायनली आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये असलेल्या दिवडी या गावी पोचलो. या गावामध्ये मी पहिल्यांदाच जाणार होते, म्हणजे मला हे गाव माहीत पण नव्हतं की बाबा इथं आपले नातेवाईक राहतात वगैरे, असं काही माहीत नव्हतं. पण फर्स्ट टाईमच आम्ही इकडे चाललो होतो. आणि गाव तसं सुंदर आहे, पुरंदर तालुक्यात आहे. गावामध्ये सुंदर असा पार आहे, म्हणजे आपल्या ज्या पूर्वीच्या गोष्टी त्या इथे मला पाहायला भेटला. म्हणजे गावाच्या मध्यवर्ती भागामध्ये असा सुंदरसा पार. आणि नंतर आम्ही विचारत त्यांच्या घराकडे निघालो. फायनली आम्ही लोकेशनवरती येऊन पोचलेलो होतो. इतकं ऊन होतं ना, काय सांगू तुम्हाला. नंतर शेवटी मी असं सगळं सामान गोळा करून घरी चालले होते. तिथे त्यांची वास्तुशांतीची पूजा अजून झालीच नव्हती. आत्या आणि मामा पूजेला बसले होते आणि पूजा चालू होती. तोपर्यंत आम्ही सगळ्यांना भेटून घेतलं आणि नंतर हे बघा अशी त्यांची पूजा चालू होती, ती आम्ही बघत होतो की कसं काय चाललेलं आहे. खूप वेळ चालली होती, मग आमचा खूप वेळ तिथेच गेला. पण ठीक आहे, खूप दिवसानंतर सगळ्या नातेवाईकांना भेटले होते, खूप छान वाटत होतं. आजीला भेटले होते, आजीच्या सगळ्या बहिणींना भेटले होते. पण आम्ही नारळच आणायचं विसरलो होतो. मग ओटी भरायला आम्ही नारळ आणायला गेलो. नंतर फायनली मी आत्यांची ओटी भरली. आणि आपल्या संस्कृतीमध्ये हळदी कुंकवाला ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे. खूप छान वाटतं जेव्हा आपण आपल्या माणसांच्या कार्यक्रमाला जातो, त्यांचा तो आनंद आपण त्यांच्यासोबत सेलिब्रेट करतो. त्यांनाही खूप छान वाटतं. आपल्या येण्याने त्यांना एक वेगळाच आनंद होतो त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. मम्मीनेही मला त्यांची ओटी भरायला सांगितलं आणि गिफ्ट द्यायला सांगितलं होतं. आपल्या डेकोरेशनच्या ऑर्डर प्री बुक असतात, कस्टमरचा ॲडव्हान्स आलेला असतो, त्यामुळे आपल्याला नाही जाता येत आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमाला. त्यामुळे सगळेजण मला नेहमी ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात. पण यावेळेस मी आवर्जून वेळ काढून गेले होते, त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला होता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काही बदल असतील तर आम्हाला नक्की सांगा. थँक्यू.